नमस्कार मंडळी, सुप्रभात. जयंत शेळके व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मी घेतलेत 100 ग्राम ओट्स आणि आता एक केळी घेईल मी. तर हे बघा, घेतली आहे मी एक केळी इथे. आणि मग याच्यानंतर मी एक स्पून पीनट बटर घेईल. एक स्पून पीनट बटर मस्त टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मी लॅक्टोज टॉलरंट आहे, त्याच्यामुळे मी दूध नाही घेत, मी पाणी ॲड केलं आहे त्याच्यात. आणि मग आता मस्त पंपकिन सीड्स वगैरे टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड करून घेतलं आहे मी इथं. आता मी ते सगळं बॅटर एका सीड्सच्या बॉटलमध्ये ते ओतून घेईल. इथे झाला माझा ब्रेकफास्ट रेडी. आणि आता झाकण वगैरे पॅक करून आता सनस्क्रीन वगैरे लावून घेतो. सॉक्स ग, सॉक्स. चला, आज थोडासा उशीर झाला उठायला, कारण की शोल्डर वगैरे जास्त पेन होत होते. चला सर आली का? चला चल. हा आहे राजूर रोड. आणि तुम्ही बघू शकता हे मीटर काही कामाचं नाही आहे. आमच्या शाळेतले मुलं कसे आरामात डुलत डुलत चाललेत. तर आम्हाला थोडासा आज उशीरच झाला शाळेमध्ये पोहोचायला. ते माझ्या विषयाचा आज पेपर आहे म्हणे, तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या म्हणे 8व्या ब साठी. म्हटलं ठीक आहे, करून घेतो ॲडजस्ट. प्रश्न पहिला घ्या, चौकटी पूर्ण करा. चला, प्रश्न दुसऱ्याला पण 2 गुण. गाण्या समोर बघतो कसं. गौरी उठ तिथून, गौरी गौरी उठ उठ उठ, लवकर उठ, लवकर उठ. बस इकडे बस, या टेबल जवळ बस. हां, तर मग आता ही जी आपली पहिली घटक चाचणी होईल, म्हणजे चाचणी होईल, त्याला 2 धडे. हां, पहिला 2 धडा. कोणते कोणते? भूमिप्रयोजन 6वा आणि 7वा लोकसंख्या. अरे पैसे लागते. हां, मग मॅथची चाचणी घेणार आहे मी आता. फर्स्ट टाईमच घेतो, कारण की राठोड सरांना दुसरा एक तास आहे. नाव टाकायचं, वरच्या 4 लाईन सोडायचं, त्याच्यात नाव टाकायचं, नंबर टाकायचा आणि साईडला जागा सोडायची. तिथं तुमच्या मालकांची सही आणायची तुम्हाला नंतर. कळलं का? चला चला, अरे उभा काय राहिले, चला लवकर. ए तिकडच्या मुली थोडंच तिकडं सारखा सारखा, मुली थोडंच तिकडं. वैष्णव सरक. हा चला, इथं चला. ते युवराजच्या मागून बसा. चला, ए तुम्ही बाकीचे इकडे तिकडे बसा, माग जा तिकडं. बसा बसा, खाली बस. अरे बसा लवकर. बस बस, आरती बस तिथं बस. हा बस, यांच्या माग बस. चला, आता शाळेवरून आम्ही घरी जातोय. हा हा हा, वा वा वा, काय गाणं लावलंय यांनी. एक नंबर गाणं लावलंय. हे जे ट्रॅक्टरवाले वगैरे असतात ना, यांची गाणी नाही का एक नंबर असतात गाणी. तुम्ही बघा कधी पण यांची प्लेलिस्टच इतकी भारी असते ना, एक नंबर भारी. कमाल आहे या लेकरांची. एवढ्या उन्हात पण त्यांच्या मेंढरांना घेऊन जाता येते. कमाल आहे, कमाल.
आणि हा छोट्या तर एकदम भारी. आलोय मी घरी. काय गाई कसले काय उभा आहेत. अगोदरच भीती वाटते मला. कुत्र्याने नख मारलेत. हे मारायचं मला काहीतरी वेगळंच. अरे भाई रागाने नको बघू. अरे बाप अवघड कार्यक्रम झालाय आता. ते माझ्याकडे बघते. अरे जा ना भाई. अरे अरे याचा तो पाय तुटलाय. अरे तिकडं ना इकडं 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 इकडं. अरे तिकडे कुठे इकडे जा ना बाई. ओ शपथ नवीन टायर. नवीन टायर टाकलं. बाकी लोक कामावाली आहे ना. बर मी आता चाललोय माझ्या आजी बाबांकडे. ते चाललेत रामेश्वरम बालाजी. मी त्यांच्याकडे चाललोय आता. काय तिथे कधी निघणार सुट्याने लागल्या अजून. सुट्या लागतील आता. पेपर झाले. पेपर चालू. घटक चाचणी वगैरे चालू आहे. एवढ्या पैशात होईल. बस शॉपिंग बिपिंग तिकडे कन्याकुमारी कन्याकुमारी. बालाजी शिवकांची. तुम्हाला इडली डोसा. अरे बापरे. मी आत्ता आलो शाळेतून. मग काय आई म्हणे तू जाऊन ये म्हणे. मी जाऊन बालाजी पर्यंत. वापस येऊस तर येणार चेन्नई. चेन्नईला. इथून बसलं की चेन्नई. बरं चेन्नईहून बसलं की लगे रामेश्वर. बरोबर. चेन्नईला आता आम्ही उतरणार उद्या 2-3ला. म्हणजे या टाइमला उतरणार तुम्ही. एक दिवस लागणार तुम्हाला. येत इथून पुढे येत बी नाही. अजून पुढे 3 वाजता 4 वाजता चेन्नईहून मग कोणाचीच गाडी धरायची तर रामेश्वर. तर ते परवा बुधवारी उतरून 9ला किंवा 10ला. मस्त फिरा. एवढं आमच्या जीवावर का तुमच्या जीवावर. अगं पण मस्त आहे ना. मस्त इकडं तिकडं फिरायचं. मस्त निवांत ते काम करते करणार भारी. पण इकडं तिकडं मस्त नाही. म्हणजे एकदा तिकडे गेलं कन्याकुमारी तो टोक जम्मू की- आता काश्मीर. कन्याकुमारीचं टोकच आहे ना भारताचं. हा तुला की इकडं याच्यावर जाऊन येले ना वैष्णोदेवी हा ना. जम्मू काश्मीर. हे म्हणजे हे टोक ते टोक आहे ना. ते माणसं 10 रुपये आंबेड 100 कोणत्या माणसाकडून. साडी घेतली. काम लावलंय मला. आल्या काम लावलंय. त्याला माझं दुकान पण बंद झालं. काका सुट्टे द्या ना. 10 सुट्टे देऊ का? आजीने पाठवलं. सुट्टे द्यायची का? हां 10. ओके धन्यवाद.
अरे आली आई कोणी आली? दीदी आली घरी? बरं दे चालू. भेटलं आता आजीला आणि भावाला भेटलं तर मी आजीनं मावशी बोलतो. आता का बोलतो तुम्हाला सांगेल मी नंतर. आता लंच बिंच बनवायचा मला. आता काय जेवण बनवायचं. मम्मीने काय जेवण नाही बनवलं आणि म्हणजे दरवेळी मीच बनवतो जेवण. तो खूप वाढले. बघू काहीतरी बनवतो मी आता. पनीर आणलं आहे मी. तर शुक्रवारचं पनीर आहे तर त्याची पनीरची भुर्जी वगैरे बनवतो मी आता. मस्त पनीरची भुर्जी वगैरे खातो. मस्त दही वगैरे पण आहे वाटतं घरी. मस्त दही बी खातो मी आता. पंखा बिंखा लावतो. पंखा तिथं कांदा घेत, मला चॉकलेट आणि पनीर घेत. तुला नाही, तुला बाकीचं जेवण आहे. संध्याकाळी पालक पनीर करायचं का? फक्त म्हटलं मी. आणि पनीर हे असं मस्त असं हाताने चुरा वगैरे करायचं आहे. जर तुम्ही पनीर भुर्जी बनवत असाल तर बरं का, रिकामं वगैरे घरच्यांचे बोलणे खाऊ नका. घरी कोणी नाही आहे त्याच्यामुळे मी बनवतोय. आणि तसं पण मी दुपारचं जेवण मीच बनवतो. थोडंसं अजून पनीर घेतलं आहे मी. मस्त असं हाताने मॅश करायचं असं. आता मस्त गॅस ऑन करून मी कढई ठेवली. अरे मस्त चालू करायचं असं. काय खोटं बोललो मी? काय खोटं नाही बोललो. जे बोललं आईने ते मी सांगितलं तुला. तेल टाकायचं. जिरा बिरा टाकायचा आहे. जिरा बिरा वस्तू कांदा टाकून घ्यायचा मस्त. परतून घ्यायचा. आणि नंतर हे टाकून द्यायचं. त्याला हलवून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. व्हेजवाल्यांसाठी एक नंबर उत्तम प्रोटीन सोर्स आहे. फक्त कोथिंबीर टाकायची चिरून. झाली आपली पनीरची भुर्जी. आपली भुर्जी झाली रे. टाकून घ्यायचं मस्त. यानंतर मस्त पद्धतशीर 2 पोळ्या घ्यायच्यात आणि मोडून घ्यायच्या मस्त. नंतर आरामशीर खाता येते. मला ठेवून द्यायचं होतं. आणि यामध्ये मी कढी घेतोय. कढी बनवली. इथं कोरडी मटकीची भाजी घेऊयात आपण. माझी आई नाही मटकीची भाजी एक नंबर बनवते. सुकी भाजी घेतली आहे मी इथं. मला मटकीची आणि टोमॅटोची भाजी आईच्या हातची एक नंबर असते. तर माझं झालं इथं जेवण तयार. मी चाललो आहे आता हॉस्पिटलला. वॅक्सिनेशन आहे माझं आज. सेकंड. वॅक्सिन घ्यायला. माझी दुसरी वॅक्सिन आहे. जर तुम्हाला पण कोणाला जर कुत्रा वगैरे चावला असेल किंवा नख किंवा त्याची लाळ वगैरे लागली असेल किंवा एखाद्या कुत्र्याने तुमच्या जखमीवर वगैरे चाटलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घ्या.
अगोदर बघा त्या जागी इंजेक्शन द्यायचं, मग नंतर आता शोल्डरवर देतात. ते तरी चांगलं केलं आहे त्यांनी, शोल्डरवर देत आहे इंजेक्शन्स, नाहीतर अवघड व्हायचं. आता इथं दिलं आहे बघा कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3. मंडळी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.